दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी सुद्धा होणार आहेत। आज या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्पर्धेचे आयोजक मेधा सोमय्या। मेधाजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। नमस्कार। मेधाजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या स्पर्धांचं आयोजन आता होत आहे, या स्पर्धांमागचं नेमकं उद्दिष्ट काय आणि तुमचे पती किरीट सोमय्यांचं सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं, त्यांचा कसा सहभाग मिळतो या सगळ्या स्पर्धांमध्ये? नमस्कार। आपण विचारलेला प्रश्न फार उत्तम आहे। एकतर ही स्पर्धा दिव्यांगामधल्या स्पेशल एबिलिटी असलेल्या म्हणजे बौद्धिक अक्षम ह्या विद्यार्थ्यांची आहे। आपल्यामध्ये सगळ्यात पहिली ही महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही प्रश्न विचारला हा उत्तम झाला, कारण की सगळे दिव्यांग हे सारखे नसतात। दोन दिव्यांगांचे ढोबळ मानाने असे प्रकार आपण पाडू शकतो की एक आहेत ते शारीरिक व्यंग असलेले दिव्यांग आणि दुसरे असतात ते अन्य, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बौद्धिक दिव्यांग, त्याला आपण बौद्धिक अक्षम असं म्हणतो किंवा स्पेशली एबल्ड असतात। तर आम्ही जे कार्यक्रम करत आहोत तो स्पेशली एबल्ड मुलांसाठी आहे। त्याला इंटलेक्च्युअली डिसेबल्ड असा सुद्धा शब्द आहे। त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो बौद्धिक अक्षम। याचा अर्थ असा आहे की ज्यांचा बुद्ध्यांक 70 आणि 70 पेक्षा कमी असतो अशा गटामध्ये हे मोडतात। त्यामुळे ह्यांना आणि बाकी सर्व दिव्यांगांना एका पातळीवर आपण तोलू शकत नाही। शारीरिक दिव्यांग असेल तर आता वैद्यकीय ज्ञान, तंत्रज्ञान हे एवढं विकसित झालेलं आहे की त्यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते। त्यांच्यामध्ये इतक्या प्रकाराने सुधारणा होते की ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर येऊन सर्व कामं करू शकतात। आपल्याला समाजात ते सुद्धा आतापर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, ते सुद्धा मान्य नाही आहे। परंतु आम्ही जे काम करतो ते बौद्धिक अक्षम मुलांबरोबर करतो। त्यांच्यामध्ये आपण विज्ञान किंवा वैद्यकीय कितीही सुधारणा केल्या तरी सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता जी आहे किंवा जो बुद्ध्यांक आहे तो दैवदत्त किंवा देवदत्त किंवा जेनेटिकली म्हणजे त्यांच्या जन्मापासून तिथे आलेला असतो। त्याच्यामध्ये आपण फारशी सुधारणा करू शकत नाही। परंतु त्यांची एक खासियत अशी असते की या प्रत्येक बौद्धिक अक्षम दिव्यांगामध्ये एक वेगळी अशी खासियत असते किंवा क्षमता असते किंवा कसब असतं। तर ते कोणतं कसब आहे ते ओळखून त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारांनी त्यांना जर का ट्रीट केलं, त्यांच्यावरती जर का त्याच्यावर आपण जर का काही हे केले म्हणजे प्रयत्न केले तर ते सुखाने आयुष्य जगू शकतात। नॉर्मल माणसासारखं काही प्रमाणात आयुष्य जगू शकतात। परंतु शारीरिक दिव्यांग आणि हे बौद्धिक अक्षम हा मुळातच वेगळा प्रकार आहे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं हाच या स्पर्धा आयोजनामागचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे। दुसरा उद्देश असा आहे की हे जे बौद्धिक अक्षम असतात ते त्याला समाजाने जवळपास वाळीत टाकल्यासारखंच असतं। म्हणजे मी असं तुम्हाला सांगू शकते की आपल्याकडे शहरामध्ये थोडी तरी सुविधा मिळू शकते, सोय मिळू शकते, परंतु गावामध्ये जो कष्टकरी समाज आहे त्यांच्या घरामध्ये जर का अशा प्रकारचा बौद्धिक अक्षम मुलगा असेल तर त्या बौद्धिक अक्षम मुलाला जसं गाई गुरांना गोठ्यात बांधून ठेवतात तसं साखळी घालून तिथेच पायाला अडकवून ठेवलेलं असतं आणि तिथेच त्यांना जेवण पाणी वगैरे ठेवून दिलेलं असतं आणि त्यांचे नैसर्गिक विधी पण तिथेच होतात। अशाच ठिकाणी त्यांना ठेवावं लागतं, कारण जर का आई वडिलांनी कष्ट केले नाही तर जेवणार काय? त्यामुळे आई वडिलांना तर कामावर जावंच लागतं। मग अशा वेळेला ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या अशाप्रमाणे माणुसकीच्या विरोधात आपण त्यांना वागवत असतो। तर तसं न होता त्यांच्यामध्ये थोडासा विकास करून त्यांना
स्वतःचं काम स्वतः करता येईल, म्हणजे जेवायला पाहिजे तर स्वतः जेवता येईल, चालता येईल, थोडंसं इकडे तिकडे फिरता येईल, परत आपल्या घरामध्ये येता येईल, या सगळ्या गोष्टी त्यांना करता येणं शक्य असतं. त्या आपल्याला शिकवल्या पाहिजेत. खरं. आणि त्या शिकवण्याची जी एक पद्धत आहे त्याच्यात दोन वेगवेगळ्या परत एकदा गोष्टी येतात. एक म्हणजे आपण खेळ म्हणू शकतो आणि दुसरं म्हणजे मनोरंजनाद्वारे. तर खेळाद्वारे अथवा मनोरंजनाद्वारे त्यांच्या स्वतःचा वरचा जो आत्मविश्वास आहे, जे आपण माणूस म्हणून जगू शकतो, तो आत्मविश्वास त्यांना आपण मिळवून देऊ शकतो. आणि ते काम आम्ही ह्या खेळांद्वारे करतो. असे 30 ते 35 प्रकारचे वेगवेगळे खेळ आहेत की जे त्यांच्या क्षमतेनुसार आपण त्यांच्याकडून खेळायला त्यांना प्रवृत्त करतो, शिकवतो. हो हो. त्यामुळे असा खेळ खेळायला लागला म्हणजेच त्या मुलाला बक्षीस मिळालं, हम्म, हम्म. हा प्रयत्न आहे.